सगळीकडे गडबड थोडी हीच चालली आमची. पावसाचं वातावरण असल्यामुळे आत घ्यायचं बाहेर घ्यायचं सभा, आणि एक दिसायला लागलेलं आहे की कितीही आपण इंडोर करायचा प्रयत्न केला तरी खुर्च्या पुऱ्या पडत नाहीत. आपल्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मेळावा जरी असला कार्यकर्त्यांचा तरी ते आउटडोअरच घ्यायला लागतं. असो, आज आपण सगळेच एवढ्या मोठ्या संख्येत उपस्थित आहात. मला वाटतं 12:15 12:30ची वेळ होती. आम्ही आज थोडा उशिरा पोचलेलो आहोत. आम्ही पुढचे अजून 2 मतदारसंघ फिरायचे आहेत, तिथे जायचं आहे, लोकांची भेट घ्यायची आहे, लोकांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत, जनतेचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. आणि एकंदर आपण पाहतोय की महाराष्ट्रात निवडणुकीची अपेक्षा असताना देखील निवडणुका अजून लावलेल्या नाही आहेत. म्हणजे थोडं अच्छे दिन सारखे की अच्छे दिन येतील, अच्छे दिन येतील. 10 वर्ष आपण वाट पाहत होतो, अच्छे दिन काय आले नाहीत. पण ठीक आहे, आता निवडणुका येतील ही कुठे ना कुठेतरी मनाला खात्री आहे, कारण नोव्हेंबरमध्ये तर निवडणुका ह्यांनी लावणं गरजेचं आहेच. मागच्याच आठवड्यात जे हरियाणाची निवडणूक लावलेली आहे, जम्मू काश्मीरची निवडणूक लावलेली आहे, घोषित केलेली आहे. कदाचित निवडणूक आयोगाला महाराष्ट्राबद्दलची अजून परवानगी भाजपने दिली नसेल. आणि आम्ही हे सतत सांगत आलेलो आहे की निवडणूक आयोग हे भाजपच्या कार्यालयातून चालतं. असो, निवडणूक लागेल तेव्हा लागेल, पण आपली तयारी तर असायलाच पाहिजे. आपली तयारी ही पक्की असायला पाहिजे. एक मोठी निवडणूक निघून गेलेली आहे, लोकसभेची निवडणूक. आणि त्या निवडणुकीत आपण पाहिलं असेल, महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल आणि आपल्यासारख्या अनेक राज्यांनी ज्या लोकांना वाटत होतं की त्यांची मस्ती या देशात चालू शकते, ज्या लोकांना वाटत होतं की हुकुमशाही या देशावर आणू शकतात, त्या लोकांनी त्यांची जागा दाखवलेली आहे. 303 वरनं 240 वर त्यांना आणलेलं आहे. ही जनतेची ताकद आहे, ही आपल्या देशाची ताकद आहे. ती लढाई फार मोठी होती. ती लढाई आपल्या देशाच्या संविधानाबद्दल होती. ती लढाई आपल्या लोकशाहीच्या रक्षणाची होती. कुठे ना कुठेतरी आपल्याला वाटू लागलं होतं की ह्या देशात आपल्याला मनं आहेत की नाही, आपल्याला हृदय आहे की नाही, कारण आपल्या मनाचं कोणीच ऐकत नव्हतं. एकाच व्यक्तीची मन की बात आपण ऐकायला लागलो होतो. ते भाजपवाले कोणीतरी तंबू ठोकायचे आणि त्याच्यात ते रेडिओवर टीव्हीवर मन की बात, मन की बात. पण मन की बात मध्ये तुमच्या आमच्या मनातलं आहे का हे कोणीच त्यांना सांगत नव्हतं. आणि मग त्यांना वाटू लागलं होतं की आता हे राज्य जे आहे, हा देश जो आहे, हा त्यांच्या मालकीचा होत चाललेला आहे. त्यांना आपल्या देशाचं संविधान बदलायचं होतं. आणि हे खरं आहे. आता भाजपवाले बोलतात नाही, आम्ही हे मविवाले खोटं बोलतायत, इंडिया आघाडीवाले खोटं बोलतात, आम्हाला संविधान बदलायचं नव्हतं. पण ही सत्य परिस्थिती आहे की जर त्यांचं भाजपचं बहुमताचं सरकार आलं असतं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला लिहून दिलेलं आहे ते बदलणार होते. मी तुमचं अभिनंदन करतो. तुमच्या मतांमुळे, तुमच्या ताकदीमुळे त्या संविधानाचं रक्षण आपण केलेलं आहे. तुमचं अभिनंदन करतो, मनापासून अभिनंदन करतो. लोकशाहीला तर धोका होताच. आणि हे संविधान का बदलायचं होतं त्यांना, लोकशाही का संपून टाकायची होती? कारण आज जे आपल्या देशात घडलेला आहे, जो चमत्कार घडलेला आहे की आपल्या समोर भाजपा एवढी महाशक्ती उभी असताना एक त्यांना अपेक्षा होती की ते आता 400 पार जातील. आणि त्यावेळी पण मी सभेत सांगायचो हे 400 पार नाही, 300 पार नाही, बहुमत पण यांच्या हातात येणार नाही. तसंच घडलेलं आहे. 240ला ह्यांना महाराष्ट्राने थांबून रोखलेलं आहे, उत्तर प्रदेशने रोखलेलं आहे. याचं कारण एकच होतं की या देशात मस्ती चालत नाही कोणाची. राहायचं असेल या देशात तर नम्रपणे लोकांसमोर नतमस्तक व्हायला लागतं, तर आणि तरच या देशावर तुम्ही राज्य करू शकता. पण हे संविधान बदलायचा जो धोका आहे तो निघून गेलेला नाहीये. ह्या निवडणूक त्यांना बहुमत मिळालं नाहीये म्हणून असं समजू नका की चला लढाई संपली, आता काय आपण सगळं जिंकलेलं, जग जिंकलं नाहीये. आता त्याहून महत्वाची लढाई ही आपल्या राज्यात सुरू होणार आहे. त्याहून महत्वाची निवडणूक आपल्या राज्यात येणार आहे. जर मला तुम्ही विचारलं की आदित्य तुम्ही संविधानाबद्दल बोलताय, स्वाभिमानाबद्दल बोलताय, ह्याच्यात महाराष्ट्र कुठे येतो? मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपली जी लढाई संविधान रक्षणाची होती ती ज्या मिनिटाला आपलं सरकार पाडलं गेलं, ह्या गद्दाराने आपलं सरकार पाडलं, तेव्हापासून ती लढाई सुरू झाली होती. कारण हे सरकार जे आहे, जी राजवट आपल्या डोक्यावर बसवलेली आहे, भाजप प्रणित खोके सरकार, भाजप प्रणित मिंदे सरकार, ही राजवट अशी पाहायला गेलं तर सगळं काही जर पाहायला गेलं तर हे घटनाबाह्य आहे, इल्लीगल सरकार आहे, कायद्याच्या बाहेरचं सरकार आहे. संविधानाला बाजूला ठेवून केलेले, संविधानाचा अपमान करून हे सरकार बनवलेलं आहे. कारण खरी परिस्थिती अशी असते की जर तुम्हाला पक्ष बदलायचा असेल तर तुम्हाला आमदारकीचा किंवा खासदारकीचा राजीनामा द्यायला लागतो, निवडणुकीनं सामोरी जायला लागतं.
आणि मग जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही सत्तेत किंवा ज्या पक्षात तुम्ही जिंकून येता त्या पक्षात तुम्ही बसून आनंदात राहू शकता. पण आपल्याला आठवत असेल आपलं 2 वर्षापूर्वी जे काही सरकार जसं पाडलं गेलं, अलिबाबावर 40 चोर कुठे पळाले होते? ते गुजरातला पळाले होते, सुरतेला, मग गुवाहाटीला, मग गोव्यात येऊन टेबलांवर नाचले. पण त्यावेळी देखील जे सरकार त्यांनी बनवलं त्यांना निवडणुका घेण्याची हिंमत नव्हती, निवडणुका घेण्याची लाज नव्हती, शरम नव्हती. आणि तेच कारण दाखवून आपलं पक्ष चोरला, आपलं चिन्ह चोरलं, 40 आमदार चोरले, 12 खासदार चोरले. आणि आज परिस्थिती अशी झालेली आहे की जगातला सर्वात मोठा पक्ष भाजपा स्वतःला जो मानतो, जगातला सर्वात मोठा पक्ष, तन मन धन, तन आहे त्यांच्याकडे, धन आहे त्यांच्याकडे, पण मन नाही त्यांच्याकडे. तन दादागिरीतून दाखवण्याचा प्रयत्न करतात. आज अंबादास दानवेजींनी दाखवलेलं दादागिरी म्हणजे काय असते, पडून लावलंय त्याने सकाळी. धन आहे त्यांच्याकडे, ते लोकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात, पण मन नाहीये त्यांच्याकडे. आणि म्हणूनच जगातला सर्वात मोठा पक्ष स्वतःला जो मानत होता तो पण महाराष्ट्रात 9 खासदारांवर आहे. आणि आपलं सगळं काही नेल्यानंतर देखील आपण पण 9 वर आहोत. हे महाराष्ट्राचे आशीर्वाद आहेत. पण संविधान महाराष्ट्रातल्या बाजूला ठेवले. 2 वर्ष निवडणुका नाही घेतल्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नाही घेतल्या. पुणे असेल, चंद्रपूर असेल, 2 लोकसभाच्या पोटनिवडणुका घेण्याची हिंमत नव्हती यांच्यात. आणि आता आपण पाहतोय आपल्या देखील निवडणुका किती लांबू शकतात, किती लांबू शकतात. लांबवण्याची कारण अनेक असू शकतात. मला परवा 2-3 पत्रकार मित्र माझे सांगत होते की नाही त्यांचं लांबवण्याचं कारण हेच आहे की ते काय लाडकी बहीण ही योजना आहे, त्यांना 2 की 3 इन्स्टॉलमेंट महिलांना द्यायचे आहेत आणि मग ते निवडणुका घेतील. दुसरं कोणीतरी सांगत होतं अरे आदित्य ते निवडणुकीला सामोरी जायला घाबरतात, ते राष्ट्रपती राजवट लावू शकतात. म्हणजे चांगले लावा, पण खरं कारण हे आहे त्यांना महिलांना मदत करायची नाहीये, त्यांना काही आपल्या राज्याचं भलं करायचं नाहीये. खरं कारण हे आहे महाराष्ट्रात एक योजना चालू आहे, कॉन्ट्रॅक्टर माझा लाडका. सगळीकडे कॉन्ट्रॅक्ट देऊन ठेवलेत, सगळीकडे त्यांचे ठेकेदार आहेत, त्याच्यातून 5%, 7%, 10% काढत असतात. हे सगळं नुसतं पैसे काढण्याचं काम चालू आहे, कारण त्यांना धन वाढवायचं त्यांचं. आणि म्हणून प्रत्येक दिवस तो त्यांच्यासाठी महत्वाचा ठरत आहे. असो ते जरी असलं तरी ह्या 2 वर्षात जी मला अपेक्षा होती, आत्ता आपण सांगत होतात ह्या इकडच्या गावात, ह्या तालुक्यामध्ये जे इकडच्या आमदारांचं गाव आहे, खरं तर त्यांना बोलताना ऐकलं तर मी पण इम्प्रेस झालेलो. 1-2दा पहिलं जेव्हा विधानभवनात ऐकलो ते विरोधी पक्षात होते, मी सत्ताधारी पक्षात होतो. आणि ते सांगत होते की पाण्याचा फ्लो असा इथून इथे येणार, इथून इथे येणार आणि ग्रीडचं काम असं होणार. ठीक आहे, ते देवेंद्रजी पण तसेच बोलतात की एकदम बिलकुल, एकदम 100% बिलकुल, पण पुढे काही होत नाही. बोलण्यात 100% बेस्ट असतात. तुम्हाला असं पटवून देतील की तुम्हीच खोटं बोलताय आणि तुमच्या गावात दुष्काळ कुठे, मी तुमच्याकडे पूर आणलेला आहे. पण आज आपण बघतोय थापांचा महापूर झालेला आहे या राज्यामध्ये. गेल्या 2 वर्षामध्ये सरकार आपलं पाडलं गेलं, 40 चोरांना सरकार प्राप्त झालं, काही लोक त्याच्यात मंत्री बनले, सगळं काही झालं, पण महाराष्ट्राची परिस्थिती बदलली नाही. आपल्या या जिल्ह्यामधून काही लोकांनी 72व्या मजल्यावर घरं घेतलेली आहेत, काही लोकांनी जॅकेट तयार ठेवलेले की कधीतरी आम्ही मंत्री बनू, काही लोकांनी मोठ्या गाड्या घेतल्यात, जमिनी घेतल्यात, सगळं काही घेतलं, पण माझ्या महाराष्ट्राची परिस्थिती काही बदलली नाही. 40 गद्दारांची कदाचित बदलली असेल आणि ती संधी इथे अनेक लोकांना होती, पण ते त्यांनी केलं नाही. मी त्यांचं खास करून अभिनंदन करतो. ह्याला परिवार म्हणतात. इथे अंबादास दानवेजी आहेत, खैरे साहेब आहेत, इथे उदयसिंग राजपूतजी आहेत, अनेक लोक आहेत, असे अनेक लोक आहेत. इथे पहिल्या रांगेत, दुसऱ्या रांगेत अनेक लोक आहेत. तुम्ही पण सगळे आहात. कारण खूप वेळा मला जेव्हा समोरून सांगितलं जातं, गद्दारांकडून सांगितलं जातं की आज मेरे पास गाड़ी है, बंगला है, मंत्रीपद है, तुम्हारे पास क्या है? मी त्यांना सांगतो मेरे पास जनता है और जनता का आशीर्वाद है. पण आज ही जी निष्ठा आहे, मला आठवतं त्या निष्ठा यात्रेत देखील आपण जेव्हा अशाच सभा घेतल्या होत्या, ठिकठिकाणी आपण जात होतो, भर पावसात आपण सभा घेत होतो, चौक सभा घेत होतो आणि लोकांचा जो प्रतिसाद होता त्या मिनिटापासून मला कळलं की ह्या लोकांनी भाजप जे आहे, जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजप आहे, कितीही महाराष्ट्र लुटण्याचा प्रयत्न केला, आमचं धन घेऊ शकतात, पण मन इकडचं कोणी विकत घेऊ शकत नाही. ती मनं आज देखील कुटुंब प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत आहेत, हे आज आपण दाखवलेलं आहे. पण जसं ती लढाई आपल्या संविधानाची होती, ती लढाई आपल्या लोकशाहीची होती. आता जी निवडणूक येणार आहे ही लढाई आपल्या स्वाभिमानाबद्दल आहे आणि हाच स्वाभिमान आपल्याला बुलंद ठेवायचा आहे. ही लढाई जी आहे ही महाराष्ट्राच्या अस्मितेबद्दल, ही लढाई महाराष्ट्राच्या आत्म्याबद्दल आहे.
कारण गेल्या 2 वर्षात तुम्ही मला सांगा, जसं त्यांना काही सगळं काही भरपूर मिळालं, खोके धोके सगळं काही मिळालं, आज इथे आपला महाराष्ट्राचा फायदा होता कोणातरी बघितलाय का? पाहिलंय कोणी? इथे शेतकरी बांधव किती आले जरा मला हात वरती करून दाखवा. तुम्ही खरे शेतकरी आहेत ना? कोणी ऍक्टर नाही, मुख्यमंत्र्यांसारखे खोटे शेतकरी नाही. शेती करताना शेतावर प्रेस बीस नेत नाही तुम्ही. तुमच्या शेतामध्ये 2-3 हेलिकॉप्टर उतरतात का? मग काय शेती करता तुम्ही? मुख्यमंत्र्यांकडून शिका थोडं. काय काय पण त्यांच्याकडे पण रस्ता नाही आहे त्यांच्या शेतामध्ये. डायरेक्ट हेलिकॉप्टर उतरतं, गाडी न जात. त्यांची खूप शेती ॲडव्हान्स आहे आणि महिन्यातून 2दाच होते, अमावस्येला आणि पौर्णिमेला. अहो मी खरं सांगतोय, तुम्ही ट्रॅक रेकॉर्ड काढा, कधी कधी गेलेत ते. पोलिसांकडे असतो रेकॉर्ड, आमच्याबरोबर पण असतात. पण हे सगळं होत असताना तुम्ही मला सांगा, गेल्या 2 वर्षामध्ये आपल्यावर अनेक संकटं आली होती. कधी अवकाळी पाऊस पडला, कधी गारपीट झाली, कधी सततचा पाऊस लागला, कधी दुष्काळासारखी परिस्थिती होती. या 2 वर्षामध्ये कधीतरी तुम्ही आपल्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना तुमच्या बांधावर कधी बघितलंय का? बघितलंय कोणी? शेतकरी आत्महत्या ह्या महाराष्ट्रात वाढत चाललेल्या. मध्यंतरी एक रिपोर्ट होता अमरावतीमध्ये, तर जणू काही प्रत्येक दिवशी एक आत्महत्या होत चाललेली. आणि हे सगळं होत असताना गेल्या 2 वर्षामध्ये कृषी मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे हे कधी तुम्ही त्यांना पाहिलंय का? तुमच्या बांधावर कधी पाहिलंय का? चला बांध सोडा, तालुक्यावर तरी पाहिलंय का? तुम्हाला मला सांगा, पाहिलंय कोणी कृषी मंत्री? गेल्या 2 वर्षामध्ये कधीही कुठचीही आपत्ती आली की मी असेन, दानवे साहेब असतील, आम्ही सगळे तुम्हाला फिरताना दिसतो, तुम्हाला भेटताना दिसतो. पंचनामे आपण करून घेतो शासनाकडून, प्रशासनाकडून. तुमच्यामध्ये येतो, तुम्हाला सांगतो की घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आमच्या हातात तसं काही सरकार नाही, सत्ता नाही, काही नाही, यंत्रणा पण नाहीये. तरी देखील जेवढं काही आधार देऊ शकतो तेवढं देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला. आणि अनेकदा आम्ही टीव्हीवर दिसलेलो, अनेकदा तुमच्या शेतांमध्ये दिसलेलो. पण तसं कुठेही या सरकारमधून तुम्हाला गेल्या 2 वर्षात भाजपचं असेल, मिंदेंचं असेल किंवा जी फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस आहे, त्या तिघांमधून कोणीतरी एक तरी व्यक्ती तुमच्या बांधावर दिसलाय का की मी तुमच्या सोबत उभा राहतो, चला मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि मदत घेऊन? दिसले कोणी? नाही दिसले. सगळे होर्डिंगवर दिसतात, सगळे बॅनरवर दिसतात. पण आज आपण परिस्थिती हा देशातली पाहतोय, नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशभरात. आपला शेतकरी हा गुन्हेगार ठरवत चाललेले आहेत भाजप. काल त्या कंगना रनौत खासदार कशा झाल्या माहित नाही, तर कंगना रनौत त्यांनी खासदार की आता काय गाजवतात तिथे. त्यांनी काल काय सांगितलं माहितीये का? की शेतकरी आंदोलन जेव्हा दिल्ली दरवाजे चाललं होतं, दिल्लीच्या तिथे मोर्चा निघाला होता, ते सगळे शेतकरी देशाला अस्थिर करायला निघालेले आहेत. हे माझे वाक्य नाही तर कंगना रनौत ज्या ऍक्टर आहेत आणि आता खासदार आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. त्या ह्या पण बोलल्या की त्या शेतकऱ्यांमध्ये अनेक असे लोक आहेत जिथे त्या शेतकरी आंदोलनामध्ये रेप झालेले आहेत आणि मर्डर झालेले आहेत. हे तुम्हाला मान्य आहे? मान्य आहे आपल्या शेतकरी बांधवांमध्ये अशा काही घटना घडू शकतात? घडू शकतात? मान्य नसेल तर तसं सांगा आणि मान्य असेल तर मला सांगा. पण आज परिस्थिती ही झालेली आहे की भाजपा हा अख्खाचा अख्खा पक्ष वरपासून खालपर्यंत, खालपासून वरपर्यंत शेतकऱ्याला गुन्हेगार ठरवायला निघालेला आहे. मला आठवतं 2 वर्षापूर्वी देखील असेल किंवा आता 6 महिन्यापूर्वी असेल, दोन्ही वेळा जेव्हा पंजाबमधले शेतकरी असतील, हरियाणातले शेतकरी असतील, चंदीगडमधले शेतकरी असतील, उत्तर प्रदेशमधले शेतकरी असतील, तर काही आपले महाराष्ट्रात पण गेले होते. हे सगळे शेतकरी जेव्हा दिल्लीकडे मोर्चा घेऊन गेले होते, काही ठराविक त्यांचे डिमांड होते, MSP असेल, अजून काही गोष्टी होत्या. त्या ज्या डिमांड त्यांनी लोकांसमोर मागण्या होत्या त्या प्रधानमंत्री महोदयांसमोर त्यांना ठेवायच्या होत्या. शेतकरी बांधवांची अपेक्षा हीच होती की देशातला अन्नदाता आणि आपल्या देशाची संस्कृती आहे अन्नदाता देवो भव, त्यांची अपेक्षा एवढीच होती की ह्या अन्नदाता देवो भव म्हणजे अन्नदात्यासोबत कोणीतरी सरकारमधून येऊन बसेल आणि सांगेल की दादांनो सांगा तुमचं काम काय आहे, आम्ही जेवढं काही शक्य असेल तेवढं करून देतो. शेतकरी बांधवांना पण माहिती आहे की काही काही गोष्टी शक्य आहेत, काही काही गोष्टी शक्य नाही आहेत. पण काही शक्य गोष्टी असतील, कमीत कमी आमच्यासोबत येऊन बसा, बोला, काहीतरी काम करा. पण त्या दोन्ही मोर्चांच्या वेळी भाजपाने ना कधी मंत्री पाठवला, ना कधी खासदार पाठवला, ना कधी नेता पाठवला. त्यांचा पाठवलं तर सैन्यबळ पाठवलं आपल्या शेतकऱ्यांवर. तिथे दिल्लीला एवढे मोठे खिळे दरवाज्यावर लावून ठेवले होते म्हणजे तुमच्या पायात ते घुसले आणि तुमचं रक्त दिसेल. आणि मग तुम्हाला अर्बन नक्सल, माओवादी, अतिरेकी, खालिस्तानी, अजून जेवढे काही शब्द तुम्हाला चिटकवता येतील तेवढे चिटकवायला लागले होते. ही भाजपा आहे. ह्या भाजपाच्या सोबत तुम्ही कधी परत उभे राहणार का? आज मी शेतकरी बांधवांना विचारतो, राहणार का कधी उभे? आपल्याला आठवत असेल फडणवीस साहेबांनी जी कर्जमुक्ती आपल्याला दिली होती, कर्जमाफी त्यांनी सांगितलं होतं आणि केवढे होर्डिंग बॅनर लागले होते, ऐतिहासिक कर्जमाफी, आधी कधी झालीच नाही अशी कर्जमाफी, होणार नाही अशी कर्जमाफी.
सरकार आपलं 2019 मध्ये आलं आणि आम्हालाच धक्का बसला की ही कर्जमाफी एक तर एवढ्या अटी शर्ती लावलेल्या होत्या त्यांनी की कधी तुमच्या पणजोमांना घेऊन या, कधी आत्यांना घेऊन या, कधी हे बोट द्या, कधी ते बोट द्या, कधी हा दाखला द्या, कधी तो आधार कार्ड द्या, म्हणजे तुमची कर्जमाफी होणारच नाही असं काही सगळं करून ठेवलेलं. आणि कदाचित कर्जमाफीपेक्षा जास्ती खर्च हा ऍडव्हर्टाईजवर केलेला, होर्डिंग बॅनर केलेलं. आणि 2019 मध्ये आपलं नोव्हेंबरमध्ये जेव्हा सरकार आलं तेव्हा आपण जेव्हा सरकार हाती घेतलं त्याच्यानंतर कळलं की 2018ची कर्जमाफी कदाचित 2020 पर्यंत चालू होती. अजूनही दानवे साहेब तो कार्यक्रम पूर्ण झाला नाहीये. अजूनही काही शेतकरी असे जे पात्र असतील पण त्यांना त्यांच्या बँकेत काही कर्जमाफीचं काही त्यांना मिळालेलं नाहीये. पण उद्धव ठाकरे साहेबांनी, उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती जेव्हा मुख्यमंत्री झाली त्या व्यक्तीने आपलं महाविकास आघाडीचं सरकार नोव्हेंबर 2019 मध्ये बसतानाच सांगितलं होतं, त्याच्या आधी शेतकऱ्यांमध्ये फिरताना सांगितलं होतं की जर आपलं सरकार आलं तर आम्ही कर्जमुक्ती करू. कारण कर्ज माफ आपण गुन्हेगाराला करतो, मला मुक्त करायचं शेतकऱ्यांना कर्जातून. आणि कर्जमुक्ती जी आपण केली होती ती बरोबर 2020च्या पहिल्या महिन्यात केली होती. ते आदेश आपण नागपूरमध्ये दिले होते आणि तुम्हाला सांगतो पुढच्या 2 महिन्यात तो कार्यक्रम आपण संपूर्ण महाराष्ट्रभर राबवला होता. 2 लाखापर्यंत ज्यांची कर्ज होती ती कर्ज आपण मुक्त करून दाखवली होती. हे आपलं सरकार होतं. हा फरक तुम्ही जाणून घ्या. बरोबर ना दादा? बरोबर बोलतो ना मी? काय हा बरोबर. 2 लाखापर्यंत कर्ज आपलं होतं ते सगळं मुक्त करून टाकलं होतं. आणि त्यावेळी मला आठवतं काही अधिकारी उद्धव साहेबांकडे धावत आले आणि त्यांनी सांगितलं की उद्धवजी तुम्ही खूप, मुख्यमंत्री महोदय तुम्ही खूप लवकर कर्जमुक्ती करताय. तुमचं सरकार आत्ता बसलंय, मागच्या आठवड्यात तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात. तुमच्या विधानसभेच्या निवडणुकीला कमीत कमी 5 वर्ष आहेत, लोकसभेच्या निवडणुकीला 5 वर्ष आहेत. हे सगळे खेळ जे असतात ते साधारणपणे सत्ताधारी पक्ष निवडणुकीच्या तोंडावर करतो. तुम्ही 5 वर्षापूर्वीपासून का देताय कर्जमुक्ती? आणि तेव्हा उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझी बांधिलकी माझ्या शेतकऱ्यांसोबत आहे. माझा पहिला शब्द जो मी शेतकऱ्यांना दिला तो मी पाळणार म्हणजे पाळणारच. आणि तो सब पाळून दाखवला त्यांनी. अजूनही गेले 1.5-2 वर्ष मी जिथे जातो, ज्या बांधावर जातो, जे शेतकरी संवाद मेळावे करत आहे, कधी बांधावर होतात, कधी असे इंडोर होतात, पण मला सगळ्यांनीच सांगितलेलं आहे की आदित्य घरी जाऊन सांगा की उद्धव ठाकरेंनी कर्जमुक्ती जी आम्हाला दिली होती ती आमच्यापर्यंत पोहोचली. पण ह्या निर्लज्ज सरकारने जे काही दिलेलं आहे ते नुसतं होर्डिंग बॅनरवर आहे, आमच्यापर्यंत 1 रुपया पोहोचलेला नाही. पीक विम्याचा विषय असेल किंवा मदतीचा विषय असेल, जेव्हा आपल्या शेतकऱ्यांवर काही आपत्ती आली असेल, सततचा पाऊस असेल, अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण त्या विमा कंपन्यांवर पण दबाव टाकत होतो की तुम्ही विमा जो शेतकऱ्यांनी घेतलेला आहे त्याची मदत त्या शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे जी काही मदत सरकार म्हणून आपण करू शकलो, कोविडच्या काळी असेल किंवा कोविड नंतर असेल, ती मदत आपण तत्कालीन लवकर त्यावेळी केली होती. पण आज चित्र दिसत नाहीये. आज चित्र भयंकर होत चालले, भयानक चित्र होत चाललेलं आहे. आजच्या घडीला जर पाहायला गेलं तर अनेक विषय आपल्या डोळ्यासमोर राहतात. शेतमालाला भाव नाही, जे खत आहे, बी बियाणे ते परवडत नाही आपल्याला. जीएसटी हा आहे तो फर्टिलायझरवर वाढत चाललेला आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मला वाटतं इथे काही कांदा उत्पादक शेतकरी पण आलेले आहेत नाही? ते कांद्याचे शेतकरी आहेत का? तुम्ही मला सांगा, लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी कांद्याची निर्यात बंदी लावलेली, तुमचा फायदा झाला की नुकसान झालं? नुकसान झालं ना. आणि मग तेव्हा तुम्ही जेव्हा आंदोलन केलं, तुम्ही जेव्हा आवाज उठवलात, भाजपला कळायला लागलं होतं की नाही काहीतरी भयानक होतंय, हे कदाचित आपल्या विरोधात मतदान करतील. त्या मिनिटाला भाजपाने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली, केंद्र सरकारने उठवली. पण उठवली ती कुठे पहिली उठवली? गुजरातमध्ये पहिली उठवली. 3 आठवड्यानंतर आपल्या महाराष्ट्राची उठवली. आज मी केंद्र सरकारला प्रश्न विचारत आहे की तुम्ही हा महाराष्ट्रासोबत दुजाभाव का करत आहात? काय हे शेतकरी नाहीत ना? गुजरातमध्ये शेतकरी आहेत तसं हे शेतकरी नाही आहेत. मग ह्यांचंच नुकसान का व्हावं? त्यांचं नुकसान का नाही व्हावं? कोणाचंही नुकसान व्हावं ही माझी इच्छा नाहीये. पण जर फायदा करून घ्यायचा असेल किंवा नुकसानातून कोणाला वाचवायचं असेल तर संपूर्ण देश आपला आहे. जसं गुजरातला तुम्ही मदत करता, लगेच मदत करता, तसं मग आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तुम्ही मदत का नाही करत? पण परिस्थिती हीच आहे. तुम्ही कृषी क्षेत्र घ्या किंवा उद्योग क्षेत्र घ्या. तुमचे अनेक इकडे जे असे लोक असतील ज्यांची मुलं, तरुण मुलं माझ्या वयाची 30शीतली असतील, 20शीतली असतील, हे लोक शहरांकडे जात असतील. MIDC आज ओस पडत चाललेले आहेत. जे उद्योगधंदे आपल्या राज्यात यायला पाहिजे होते ते उद्योगधंदे तर आलेच नाही आहेत. आणि जी 100% येणार होते त्यांनी उचलून पाठवलेले गुजरातला. करायचं काय आपल्या तरुणांनी? एक तर वेदांत फॉक्सकॉनचा मोठा प्रकल्प येणार होता आपल्या राज्यामध्ये.
सरकार आपलं होतं तेव्हा ते 100% महाराष्ट्रात येत होते, पण सरकार पाडलं गेलं आपलं. कशासाठी पाडलं गेलं? कारण हीच पोटदुखी भाजपच्या मनात होती की हे महाराष्ट्राला पुढे नेत आहेत, महाराष्ट्राचं भलं होतंय, महाराष्ट्रात काहीतरी चांगलं होतंय, आणि हे भाजपला बघवत नव्हतं. भाजपचं सरकार जसं आपल्या डोक्यावर बसलं, उकाळी सरकार डोक्यावर बसलं, वेदांता फॉक्सकॉन घेतलं आणि त्यांनी पाठवलं कुठे? गुजरातला. आपल्या बिडकीनमध्ये दुसरं एक मोठं एक मेडिकल डिव्हाइस पार्क आपण आणणार होतो, तो देखील सरकार बदलता बदलताच पाठवलं त्यांनी गुजरातला. रोह्यामध्ये बल्क ड्रग पार्क आणणार होतो, तो पाठवलं त्यांनी गुजरातला. मिहानमध्ये एअरबस टाटा आणणार होतो, तो पाठवलं त्यांनी गुजरातला. आता मध्यंतरी मी ऐकलं एक मोठी ईव्हीची कंपनी, गाडी बनवणार होती, इलेक्ट्रिक व्हेकल बनवणारी कंपनी, ती देखील चालली गुजरातला. माझा प्रश्न हाच आहे की जर एवढं मोठं तुम्ही सगळं काही घडवून आणलं, आमचं सरकार पाडलं, 40 आमदार आमचे खोके देऊन धोके देऊन विकत घेतले, 12 खासदार घेतले, स्वतःचं सरकार बनवलं, स्वतःसाठी नेहमी तुम्ही दिल्लीला जाता, काही झालं तरी दिल्लीला जाता, हे झालं तरी दिल्लीला जाता, सीट पाहिजे दिल्लीला जाता, मग आमच्या महाराष्ट्रासाठी दिल्लीला जाऊन का काही मागून आला नाहीत तुम्ही? जर 3-3 लोकांचं एवढं 250 लोक आमदार तिथे सत्ताधारी पक्षात बसलेले आहेत, भाजपाचे असतील, मिंदेंचे असतील, फुटलेल्या राष्ट्रवादीचे असतील, एकाला तरी तुम्ही ऐकले का ह्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या 250 मतदारसंघांमध्ये सांगताना की होय माझ्या मतदारसंघात मोठा एक उद्योग आणला ज्याच्यातून 50-60 हजार लोकांना महाराष्ट्रातल्या मी नोकरी देऊ शकतो? एक तरी ऐकलंय कोणी आपण? इथे पण खोटं वादा करत नाहीत. म्हणजे अनेक ठिकाणी पाणी आणू रस्त्याबद्दल तर खोटं काहीतरी बोलत असतात, पण उद्योगधंद्याबद्दल खोटं बोलण्यात देखील आहे ना हिंमत नाही करण्याना. माहिती आहे की किती खरं बोललात, किती खोटं बोललात तरी भाजप ही महाराष्ट्र द्वेष्टी आहे, भाजप ही महाराष्ट्र विरोधी आहे, आणि भाजपला आपल्या राज्यामध्ये रोजगाराची संधी द्यायचीच नाहीये. आणि म्हणून ह्या भाजपला सगळं जे काय आपलं ते उचलून न्यायचं गुजरातमध्ये. बघा ना, 2 वर्ष तर होत आले, आता 2.5 वर्ष होतील, निवडणुका जेव्हा लागतील तेव्हा. ह्यांचे जेवढे आमदार आहेत, उद्याजी आपण आता एक रेकॉर्ड काढूया, एक गुगल करूया आपण, ह्यांचे जेवढे आमदार आहेत, अधिवेशनात तर मी कधी ऐकलंच नाही, पण 250 आमदार जर असतील, 200 आमदार असतील, 200 मतदारसंघांमधून एक तरी मला आमदार दाखवा त्यांचा सत्ताधारी पक्षातला ज्यांनी सांगितलंय की तरुणांसाठी मी नव्या रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेली आहे, नव्या नोकऱ्या आणलेल्या आहेत. एक तरी ऐकलं का कोणी? कोणी नाही ऐकलं. कारण सगळं काही जे आहे ते आपल्या राज्यात येऊच द्यायचं नाही, सगळं काही जाऊन घेऊन जायचं गुजरातमध्ये, आणि जे काही आपल्या स्वतःच्या राज्याचं आहे त्याच्यात एवढा घोळ घालून ठेवायचा. मग ते स्पर्धा परीक्षा असतील, महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स असेल, SRPF असेल किंवा पोलीस भरती असेल, एवढा सगळा चोथा करून ठेवायचा की आपल्या कुठच्याही तरुणाला इथे येण्याची आशाच वाटणार नाही किंवा यावंसं वाटणारच नाही. स्पर्धा परीक्षेसाठी परवाकडेच मराठवाड्यातली अनेक मुलं असतील, संपूर्ण महाराष्ट्रातली अनेक मुलं मुली होते, पुण्यामध्ये आंदोलन करत बसलेले. 3 दिवस त्यांना तिथे रस्त्यावर आंदोलन करायला लागलं. का? तर MPSCचा पेपर आणि IBPSचा पेपर दोन्ही एकाच दिवशी येतो. ही काय नक्की हट्ट आहे MPSCचा की आम्ही प्रत्येक वेळी त्या आयोगाने ठरवलेलं आहे की मुलांना तिथे आंदोलन करायला लागणार. हे कशासाठी? का? म्हणून ही तरुण मुलं आहेत, महाराष्ट्रासाठी काहीतरी चांगलं करू पाहतात, महाराष्ट्राची सेवा करू पाहतात, पण प्रत्येक वेळी आंदोलन करायचं, लाठीकाठी खायची. आणि हे सगळं केल्यानंतर आपण पाहतोय निकाल काय? तर मुख्यमंत्री काहीतरी थातूर मातूर सांगतात, आंदोलन आम्हाला मागे घ्यायला लावतात, आणि मग नंतर कळतं की यार यांनी फसवून दिलेलं. कृषी विभागाची जी परीक्षा आहे त्याचे काय 283 पदांसाठी आहे, ती देखील अशीच फसवलेली. आता सांगतात GRच नाहीये. म्हणजे मूळ मुद्दा हाच राहतो की आज आपण पाहतोय की ह्या सरकारने, मिंदे सरकारने, भाजप सरकारने, खोके सरकारने ठरवलेलं आहे की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं असेल किंवा तरुणांचं असेल, वाटोळं केल्याशिवाय सोडायचं नाही. हे तुम्हाला ठरवायचं, ह्याचा विचार तुम्हाला करायचा की हे सगळं काही चाललं आहे ते मान्य आहे की नाही, हे तुम्हाला ठरवायचं आहे. कारण काही दिवसांसाठी हे फसव्या योजना आणण्याचा प्रयत्न करते. काही आता आपण पाहतोय फसव्या योजनेची पहिली योजना ही सुरू झाली, लाडकी बहीण. लाडकी बहीण म्हणजे किती रुपये देतात तो प्रत्येकाच्या खात्यात? किती रुपये देतात? 1500. बरोबर आहे. आज कुठचं साल चालू आहे? 2024. आता मी तुम्हाला 10 वर्ष मागे नेतो. बघा, मी जादूगारने डोळे बंद करायला सांगत नाहीये, पण ही जादू बघा कशी केली त्यांनी. 2014 मध्ये जे 15 लाख देणार होते प्रत्येकाच्या खात्यामध्ये, ते आज 10 वर्षात किती शून्य काढून देतात आपल्याला? काय जादू केली ना त्यांनी. आपण एकदम हरवून गेलो, अरे 1500 मिळतात, प्रत्येकाच्या खात्यात 1500 मिळतात, काय जादू केली. 2014ला 15 लाखावरनं सुरुवात केलेली, 24ला 1500 वर आलेले आहेत.
मी तुम्हाला सांगून ठेवतो ताई, जर यांचं सरकार पुन्हा आलं, पुन्हा बसू देणार नाही आम्ही त्यांना, पण सरकार पुन्हा आलं तर 1500वरनं 15वर येतील. आणि मी खरं बोलतोय, कारण इथे शेतकरी बांधव आहेत, त्यांना विचारा, मदतीचे जेव्हा चेक मिळतात त्यांना, कधी कोणाला 60 रुपयाचा चेक, कधी 2 रुपयाचा चेक, कधी 50 रुपयाचा चेक, असं सगळं मिळतं. म्हणजे 50 खोके त्यांना आणि 1500 रुपये आपल्याला. पण काय काय आनंदाने सगळ्यांना विचारतात मुख्यमंत्री. काल परवाकडे मी बघितली क्लिप, मुख्यमंत्री फिरतात सगळीकडे, मिळाले मिळाले पैसे 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 आले पैसे. असं कोण मुख्यमंत्री बोलू शकतं? एवढ्या वर्षाच्या इतिहासात आपण पाहिलं कोणाला असं? पण काय कुठून, म्हणजे कधी कधी मला बरं वाटतं की आपण त्यांना मुख्यमंत्री केलं नाही, फिरायला कठीण झालं असतं महाराष्ट्रामध्ये. पण हे काय, तुम्ही विचार करा, ह्या 1500 मध्ये काल परवाकडे मग त्यांना कोणीतरी सांगितलं की मग नाही मिळाले, मग त्यांनी विचारलं, लगेच प्रश्न बदलला, मिळाले का नाही मिळाले बोलल्यानंतर मग तुम्ही पैशाचं काय करणार? मला तुम्ही सांगा, आज 1500 मध्ये काय करू शकता तुम्ही? काय घर घेऊ शकता? तर त्यांच्या एका गद्दार आमदारांनी 72व्या मजल्यावर घर घेतलं, काय 1500 रुपयामधून घेतलं? 1 स्क्वेअर फूट मिळेल तिथे. पण आज फसवायचं तर किती फसवायचं, फसवायचं तर किती फसवायचं. आणि मग पुढे जाऊन सांगतात निर्लज्जपणे की आमचं सरकार परत आल्यानंतर आम्ही वाढीव देऊ. अरे सरकार परत तर तुमचं येतच नाही, हिंमत असेल तर आत्ताच वाढवून दाखवा, वाढवून दाखवा. पण मी तुम्हाला सांगतोय, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर तुम्हाला वाढीव तर मिळेलच, पण लाडकी बहीण बरोबर आपल्याला सुरक्षित बहीण पण पाहिजे. हा तुम्ही विचार करायचा आहे. आज जी डोक्यावर भाजप बसलेली आहे, जे काही महाराष्ट्र राज्यात चाललंय, कालच पाहिलं आपण, एका PSI वर अटॅक झालेला आहे, ते काही कोयता गँग कुठे कुठे यायला लागले. हे सगळं जो कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न उभा राहिलेला आहे, गृहमंत्री नक्की राज्याचे कोण आहेत, हा देखील एक प्रश्न विचारण्यासारखा आहे. कोण आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही ऐकू की नाही आलं? काय कोण? नाही ऐकून आलं कोण? पण ते काय, ही जनभावना आहे. उद्या प्रेसमध्ये येईल ना तर मी बोललो त्यांना, मी बोललो नाही, ही जनतेतली भावना आहे. पण हे जे होतं, ही नावं का पडली त्यांना? पण ही नावं सगळी का पडली त्यांना? कारण त्यांचं जे काम आहे ते सोडून सगळं काही करायला ते तयार असतात. म्हणजे आमच्यावर टीका करायला तयार असतात, पक्ष फोडायला तयार असतात, परिवार फोडायला तयार असतात, बदला घेण्यासाठी तयार असतात. पण जे आपल्या इथे महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती झालेली आहे, मग पोलिसांवर हमले असतील, महिलांवर अत्याचार असतील, ह्याच्यावर कुठेही बोलायला पुढे येत नाहीत. आणि दुर्दैव हे की परवाकडे बदलापूरची जी घटना घडली, आज त्या पोलीस रिपोर्टमध्ये जी SIT बसवली होती त्याच्यात आलेलं आहे की ते CCTV फुटेज पण गायब केलेलं आहे. ते CCTV फुटेज गायब केलेलं आहे. पत्रकारांनी हे दाखवावं, कारण त्यांनी, मला वाटतं आपण सगळ्यांनी बातमी ती दाखवलेली आहे. CCTV फुटेजच गेल्या 12 दिवसाचं गायब केलेलं आहे. मग कशाला तुम्ही CCTV लावता? आत्ता काल परवाकडे केसरकरजी जे आता शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सगळ्या शाळेंमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या CCTV लावू. कशासाठी? कॉन्ट्रॅक्टसाठी. पण आज ती 3 वर्षाची मुलगी, जेव्हा लहान मुलगी आईला सांगत होती माझ्या पोटात दुखते, डॉक्टरकडे गेल्यानंतर कळलं की तिच्यावर एका तिकडच्या मुलाने अत्याचार केला होता, बलात्काराचा प्रयत्न झाला होता. ती गरोदर आई पोलीस स्टेशनला 6 दिवस 7 दिवस फेऱ्या मारत होती, पण FIR ची नोंद घेतली नाही. का? तर ती शाळा भाजपवाल्यांची होती. ते आपटे नावाचे गृहस्थ कुठे आहेत? ठाण्याचे पोलीस कमिशनर कुठे आहेत? का नाही उत्तर देतात ते? कोणी फोन केला होता की ते शाळेला वाचवा? कोणी फोन केला होता की FIR घेऊ नका? बरं ताई, एवढंच नाही तर ज्या दिवशी FIR घेतली त्या दिवशी देखील त्या गरोदर महिलेला 10 तास पोलीस स्टेशनला बसून ठेवलं होतं. विचार करा. हे अशी लोक तुमचा लाडका भाऊ, हे सरकार तुमचा लाडका भाऊ बनवू शकतात का? विचार करा तुम्ही. आणि इथेच थांबलं नाही प्रकरण, तर ज्या दिवशी हे सगळं चिघळलं आणि लोक रस्त्यावर उतरले, रेल रोको केलं, आंदोलन केलं, 300 लोकांना लगेच अटक केली. त्या ज्यांनी अत्याचार केला होता त्याच्यावर 10 दिवस लावले FIR घ्यायला. या 300 लोकांवर 10 मिनिटात FIR टाकला, लाठीचार्ज केला आणि ते आता 14 दिवस जेलमध्ये. म्हणजे महिलांसाठी जे लढतात भाऊ ते जेलमध्ये, आणि हे नकली भाऊ ज्यांना अत्याचार चालतो, बलात्कार चालतो, सगळं काही घेऊन चालतात पुढे, ते सगळे राखी बांधत फिरतात. मिळाले पैसे, मिळाले पैसे, मिळाले. किती दिवस हा निर्लज्जपणा सहन करायचा? राग जो मला येतो तो ह्याच गोष्टीचा येतो. तिथे वामन म्हात्रे नावाचा एक त्यांचा नेता आहे, स्थानिक नेता आहे, मिंदी गटातला. त्या
त्या वामन म्हात्रेने एका पत्रकाराला विचारलं, ती महिला पत्रकार होती, तिने रिपोर्टिंग करत होती, त्यांचा तो अधिकारच आहे, त्यांनी ते केलंच पाहिजे. बरं, तिने काही आरोप लावला नाही की हे तुम्ही केलं की तुम्ही केलं की तुम्ही आहात कुठे. त्यांनी नुसतं काही प्रश्न विचारले होते घटनेबद्दल आणि तिला ह्यांनी विचारलं, वामन म्हात्रेंनी विचारलं की तू अशी का विचारतेस की तुझाच रेप झाल्यासारखा. हे असले लोक तुमचा लाडका भाऊ बनू शकतात का? आज जी भाजपाने ह्या देशात परिस्थिती निर्माण करून ठेवलेली आहे, ही भाजपाची विचारधारा जी आहे, मूळ भाजपाचं जे डीएनए आहे ते असं आहे. 2 उदाहरणं तुम्हाला सांगतो भाजपाची आणि नंतर परत महाराष्ट्राबद्दल सांगतो. पण या भाजपाच्या 2 ज्या घटना आहेत त्या तुम्हाला मनाला थक्क करून जातील. एक घटना अशी आहे, काही वर्षांपूर्वी बिल्किस बानो नावाची एक बाई होती गुजरातमध्ये. तिच्यावर बलात्कार होत असताना तिच्या डोळ्यात देखत तिच्या मुलीला डोक्यावर ठेचून चिरडून मारून टाकलं होतं. तिच्या नवऱ्यात तलवार घातली होती. हे सगळं तर झालं, तिचा बलात्कार झाला, शिक्षा झाली त्या बलात्कारांना. सुप्रीम कोर्टाने, सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली होती आणि ती शिक्षा अशी होती की जन्मठेप. ते जे बलात्कारी होते ते जेलमध्ये गेले होते, पण मागच्याच निवडणुकीत भाजपाने गुजरातमध्ये ह्या बलात्कारांना प्रचारासाठी बाहेर काढलं, औक्षण केलं, हार घातला आणि रोड शो मध्ये फिरवलं. आपली संस्कृती काय? आपल्याला वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काय शिकवलं की त्या बिल्किस बानोची जातपात धर्म कुठचाही असो आणि बलात्काराची जातपात धर्म कुठचा असो, जातपात धर्म न पाहता बलात्कार ज्यांनी केला असेल त्याला भरचौकात फाशीच दिली पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, ही आपली शिकवण आहे. पण अशा लोकांकडून काय कारभार अपेक्षित करू शकतो? मोदी साहेब जेव्हा कर्नाटकामध्ये गेले होते, तिथे रेवण्णा नावाचा एक राक्षस आहे. त्या राक्षसाने जवळपास 2,500 महिलांवर अत्याचार केलेत, बलात्कार केलेत, त्याचे व्हिडिओ केलेले आहेत. त्याच्यासाठी प्रचार केला, त्यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न केला, त्याला पळून जाण्यात मदत केली. या भाजपाकडून आपण भावाची भूमिका, दादा म्हणून भूमिका आपण अपेक्षित तरी ठेवू शकतो का? तिथेच काय, महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर ह्याच मंत्रिमंडळात 2 असे लोक आहेत, 2 अशा व्यक्ती आहेत, 2 मंत्री आहेत. एक मला वाटतं ह्या जिल्ह्याचे आता पालकमंत्री आहेत, त्यांचं आडनाव गद्दार आहे. हा 70 नाही, गद्दार. त्यांनी सुप्रियाताई सुळेंना चॅनलवर येऊन घाणेरड्या शिव्या दिल्या. 17 की 18 वेळा शिव्या दिल्या, मी मोजलंय. मला वाटतं एबीपी चॅनल होतं आणि अजून एका 2 चॅनल दाखवलं होतं. ते ज्या महिलेला कुठचाही मंत्री अशी घाणेरडी शिवीगाळ करू शकतो. चला 1 मिनिट बाजूला ठेवा मनातून की ती महिला सुप्रियाताई सुळे राज्यसभा किंवा लोकसभेच्या खासदार आहेत. 1 मिनिट बाजूला ठेवा की त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, पण महिलेला एवढी घाण शिवीगाळ करणारा माणूस मंत्री म्हणून आणि आता पालकमंत्री म्हणून तुम्ही बसूच कशा शकता? दुसरे असे ते काल निर्लज्जपणे बोललेत की नाही अशा घटना तर प्रत्येक सरकारमध्ये होतच असतात, ह्याला कोण जबाबदार असतं? तुमच्यावरच तर आरोप झाले होते आणि त्याचमुळे उद्धव साहेबांनी तुम्हाला गेट आउट सांगितलं होतं आणि मंत्रिमंडळातून काढून ठेवलं होतं. त्याच मिंदेंनी आता ह्यांना परत घेतलेलं आहे. अशा लोकांकडून आपण महिलांची सुरक्षा अपेक्षित तरी करू शकतो का? आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलोय की हा सगळा आढावा घेत असताना आपण पाहतोय की शेतकरी जसे हैराण आहेत, तरुणांना जसं वाऱ्यावर सोडलेलं आहे, तसं महिलांना फसवण्याचा कार्यक्रम चालू आहे. जे 15 लाख देणार होते ते 1500 बद्दल आता बोलतायत. मी तुम्हाला विचारतोय, तुम्ही त्यांना कोणीही लोक इथे सगळे जे आलेत ह्या भाजपला किंवा मिंदेंना मतदान करू शकणार आहात का? हृदयावर हात ठेवून बोला. खरं असेल तर सांगा, मी मतदान करीन, काही प्रॉब्लेम नाही, कारण तुमचा तो अधिकार आहे. पण मतदान करणार नसाल तर पुढचे 2 महिने आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. हा जो अंधकार पसरलेला आहे की आपल्या राज्यामध्ये शेतमालाला भाव नाही, विमा कंपनी ऐकत नाहीयेत, कुठेही काही आपत्ती आली की कोण तुम्हाला आधार द्यायला येत नाही, हा जो अंधकार पसरलेला आहे ना, तो दूर करायला आपल्याला मशालीची गरज आहे. तरुणांना आपण पाहतोय जॉब्स नाहीयेत, स्पर्धा परीक्षेचा घोळ चालू आहे. शहरांमध्ये असेल, ग्रामीण भागात असेल, कुठेही आता आशेचं किरण राहिलेलं नाहीये. जो अंधकार पसरलेला आहे तो अंधकार दूर करण्यासाठी आपल्याला मशाल पेटवण्याची गरज आहे. जे महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत, जे बलात्कार वाढत चाललेले आहेत, कायदा सुव्यवस्था आपण पाहतोय एवढी ढासळलेली आहे, ही पाहिली नव्हती कधी. अशी परिस्थिती, एवढी खराब परिस्थिती कायदा सुव्यवस्थेची कधी पाहिली नव्हती, जी आता होत चाललेली आहे. तो जो अंधकार पसरलेला आहे तिथे देखील आपल्याला तो अंधकार दूर करण्यासाठी, अंधार दूर करण्यासाठी आपल्याला मशालीची गरज आहे. आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये तुम्हाला मशालीकडून दूर करण्यासाठी सगळं काही वापरलं जाईल, धमकवलं जाईल, आमिष दाखवली जातील, जाती जातीमध्ये वाद निर्माण केले जातील, धर्माधर्मामध्ये वाद निर्माण केले जातील, तालुक्यांमध्ये वाद निर्माण केले जातील. आपण आपली एकजूट सोडायची नाही. कारण ही 5 बोट आहेत, हे समजून घ्या. ही 5 बोट म्हणजे 5 वेगळे धर्म असू शकतात, हे 5 वेगळे समाज असू शकतात, 5 वेगळे जाती असू शकतात. ही 5 बोट वेगळी राहिली तर बोट कोणीही मोडू शकतात.
पण ही जर एकत्र आली ना, ही वज्रमूठ बनते. आणि ही वज्रमुठीची ताकद आहे ना, तुम्हाला जर बघायची असेल तर सगळ्यांनी जरा वज्रमूठ करून दाखवा. ही वज्रमुठीची ताकद आहे, जे महाराष्ट्र मागे खेचायला नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.